पुणे मराठी ग्रंथालय यांच्या वतीने देण्यात येणारा सुप्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र बनहट्टी पुरस्कार यावर्षी मृणालिनी चितळे यांच्या सिनार या कथासंग्रहास मिळाला। हा पुरस्कार ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। आयुष्यभर वेचलेले अनुभवाचे तुकडे आणि त्याची अलगदपणे घातली गेलेली सांगड म्हणजे नवनिर्मिती। लेखक लिहित असतो आजूबाजूच्या जिवंत व्यथा। असंच काहीसं वास्तव आपल्या सिनार कथासंग्रहात मांडण्याचा प्रयत्न केला आहे मृणालिनी चितळे यांनी। संत आशा बगे, सानिया, रोहिणी कुलकर्णी असे कितीतरी नाव आहे आणि त्यांच्या कथा वाचतच आम्ही घडलो आहोत। आणि त्यांच्यापैकीच एक राजेंद्र बनहट्टी हे खूप माझे आवडते लेखक आहेत। त्यांनी कथेप्रमाणे कादंबरी लिहिली आहे। नाटकच्या निमित्ताने त्यांच्या कथांची परत एकदा उजळणी करायची संधी मला मिळाली आणि जाणवलं की त्यांच्या कथेतली माणसं ही आपल्या आसपास वावरणारी साधीसुधी मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गात लिखत आणि त्याला ते एक छान कथारूप देत असतात। मला त्यांची आगंतुक ही कथा आठवते की त्यातली नायिका सुमतीबाई प्रौढत्वाकडे झुकलेली, पण पुढच्या क्षणी ती त्याचा खूप आनंदाने स्वीकार करते, त्या नव्या पाहुण्याच्या स्वागताला सिद्ध होते। पण या एका घटनेने तिच्या आजूबाजूची जी व्यक्ती असतात त्यांचं भावविश्व अक्षरशः डवळून निघतं। बनहट्टीचं वैशिष्ट्य असं आहे की हे नाट्य ओढून ताणून आणलेलं नसतं, कुठून तरी बाहेरून आणलं नसतं, अतिशय स्वाभाविक असतं, अकृत्रिम असतं आणि त्यामुळेच त्याचा एक ताण ती कथा वाचताना आपल्याला जाणवतो। म्हणजे एखाद्या रहस्य कथेचा कसा आपल्याला शेवट काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा असते, त्या गतीने आपण त्या कथेमध्ये का गुंतत जातो। म्हणजे कधी रेल्वे प्रवासात समोर आलेली माणसं असतात, कधी अन्य ठिकाणी हॉस्पिटलच्या ठिकाणी बसलेली माणसं असतात। या दोन माणसांचं आपापसात नातं काय असेल, ती बहीण भाऊ असतील, नवरा बायको असतील, का मित्रमैत्रीण असतील, का कोणीच नसतील, का अबोल होतात, का हसतात, याचे प्रश्न मनात येतात आणि त्याची उत्तरं शोधायला कुठेतरी मनात एक इच्छा जागृत होते। ती कथेच्या मार्गाने पुढे पुढे जात असतात। या माणसाच्या भावबंधात राग असतो, असूया असते, माया असते, रागलोप असतात, कितीतरी भावना असतात आणि त्यांच्या सिनार म्हणजे वेगळेपण, नावाला अगदी साजेसं असंच हा कथासंग्रह। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अशोक नायगावकर या कथासंग्रहाबद्दल बोलताना म्हणाले, माणसाच्या नात्यामधली गुंतागुंत या कथेत पावलोपावली आढळते। किंवा अशी जी सगळी वाङ्मय शोभा अशी कुठली पासिकं नसल्यामुळे कदाचित माझ्या हातून आपली कथा वाचल्याचं राहून गेलेलं असावं। त्याबद्दल मी माझ्या वतीनं मी तुमच्याकडे माफी करा, मला माफ करा, क्षमा करा। हा एक भाग झाला, पण विचार करावा लागतो। पण राजहंसची सगळी टायटल, सगळी शीर्षकं सर्वसाधारणपणे मी वाचलेली असतात, मौजेचं असतं किंवा इतर अन्य मॅजेस्टिकची ही सगळ्या प्रकाशकांची सगळी प्रकाशनं वाचलेली असतात। हे या सगळ्या कथा आणि त्याच्यावर सिनार हे नाव। आता हे सिनार मला वाटलं की ते सिनार हे ज्ञानेश्वर वेगळेपण आणि यात काय बा असं थोडस एक माणसाचा एक वाचताना असं एक आतल्या आत असतो, बाहेर कोणाला दाखवला नाही तरी सांगतो। मी ज्या एका मागून एक गेल्या आठवड्यामध्ये मी या कथा वाचतोय आणि मला असं की या लेखिकेच्या बाबतीत ते नितू मांडके वगैरे त्यांचं तुम्ही शब्दांकन केलं, तो ब्रेक हा काही खरा ब्रेक नाही मॅडम। तो ब्रेक तुम्हाला जी काही त्याची पावती मिळाली शब्दांकनाची ती खरी पावती नव्हे, पुरस्कार मिळाला ती खरी पावती आहे। मला आज इथे निमंत्रित केलंय प्रमुख पाहुणा म्हणून आणि माझ्या हस्ते पुरस्कार दिला, पण तो सगळा एलाइट क्लास आहे। त्यातली ती वेणू मोलकरीण आहे किंवा तिच्या मुलाचं जीव देणं आहे किंवा एक कुणीतरी याचा खर्च न परवडणारा तळचा समाज, जो तळचा समाज आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा इतर कुठल्या आर्थिक दुर्बल घटकाला आपण म्हणूया, कारण आता जात नोंदवू नये अशी सगळी मागणी एका बाजूला व्हायला लागली, अशी सूचिन्ह आपल्या देशामध्ये आहे।
हळव्या आणि संवेदनशील कथांचा हा संग्रह म्हणजे उत्तम कलाकृती आहे. हा कथासंग्रह म्हणजे हलक्या फुलक्या वाटेने जाणारा प्रवास नव्हे, तर वाचकास अंतर्मुख करण्याची ताकद या निर्मितीत आहे. पुणे मराठी ग्रंथालयातर्फे हा जो राजेंद्र बनहट्टी कथा संग्रह पुरस्कार मिळालाय त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय. मुख्य म्हणजे हा पुरस्कार एका ग्रंथालयामार्फत दिला जातोय की ज्या ग्रंथालयाला खूप मोठी परंपरा आहे आणि राजेंद्र बनहट्टींसारखे जे एक प्रथितयश असे दिग्गज असे कथालेखक होते त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे. सिनार नावाच्या माझ्या कथासंग्रहाला तो मिळालेला आहे. या कथासंग्रहात एकंदर 13 कथा आहे आणि सिनार म्हणजे वेगळेपणा, ज्ञानेश्वरीतला हा शब्द आहे आणि आपल्या अनुभवात जरी वेगळेपणा असला तरी त्यातला उत्कटता ही एकच एक असते. हा भाव या सिनार या नावामागे आहे. काय असतं, कथालेखिकांनी जरी कथा सर्वस्व ओतून लिहिलेल्या असतात तरी एखादी कथा खूप आवडलेली असते, खूप जमून गेली असं वाटलं असतं. त्यातली सिंदबादचा म्हातारा ही मला आवडलेली कथा आहे. प्रवास ही कथा अशीच मला खूप आवडली आहे. या कार्यक्रमास वृद्धांसोबत तरुणाईचाही चांगलाच प्रतिसाद मिळाला.